तर गाइस आज आपल्याला पुन्हा कुठेतरी जायचं आहे, पण कुठं जायचं आहे माहित आहे का, सांगतो पण आधी पूर्ण ब्लॉग बघा. तर गाइस मी आहे की मी राहतो किनवट तालुका दुर्गानगरी गावात. तर गाइस आज आम्हाला पुन्हा आंबेकडीला जायचं आहे, म्हणून आम्ही रेडिओ निघाल्या घरून. म्हणून थोडं लेटच निघल्या, कारण गेल्या टाइमला आम्हाला रस्ता माहित नव्हतं, पण आता रस्ता माहित आहे म्हणून आरामाने निघाले आम्ही. आणि रेगामला येऊन आम्ही थांबल्या, कारण की आम्हाला एक फ्रेंड भेटा येणार होतं. पण थोड्या वेळ थांबल्यानंतर फ्रेंडला कॉल केलं, तर फ्रेंडनं म्हणलं की अजून यायला टाइम लागते, म्हणून आम्ही तिथून निघून गेलो, कारण की आम्हाला जायला टाइम होते म्हणून. आम्ही तिथून निघालो आणि ओमकार भाऊंना बाईकची स्पीड फुलच केली, कारण की जायला अजून लेट होते म्हणून. अर्धा तासानंतर आम्ही आलो आंबेकंटीला. तिथे तर फुल पाऊस पडलेलं होतं, पण आमच्या अगोदर गर्दी पण फुल होती. मग आम्ही बाईक पार्क केलो आणि उतरून निघालो. औषधी देते तिथं, पण आधी एक गिलास घ्यायचं होतं. मग आम्ही गिलास घेतलो, तिथे जाऊन दूध घेतलो आणि लावले बारीला. पण मध्ये तर लईच गर्दी होती आणि बाहेर थांबून वेट करायला लागलो, कारण की अजून माणसाला यायला टाइमच होतं, पण अजून गर्दी वाढतच होती. आणि मी ओमकार भाऊ थांबलो बाहेर टाइमपास. फायनली अर्धा तासानंतर माणसं आलं आणि आम्ही थांबलो लाईनीत. त्यावेळेस तर मी पुढेच होतो, कारण की मागल्या वेळी मी मागं थांबलो म्हणून मला औषध भेटलंच नव्हतं, म्हणून मी पुढे थांबलो. आणि यावेळेस व्हिडिओ क्लिप काढू दिले नाही, कारण की मध्ये मोबाईल अलाउड नव्हतं. आणि थोड्या वेळानंतर आपले बाहेर औषध घेऊन आलो आणि पिऊन निघालो घराकडे. पण गर्दी तर अजून लईच होती. मग आम्ही आलो बाईक पाशी आणि बाईकवर बसून निघालो. आणि थोड्या वेळानंतर आम्ही आलो कुंटलाला. तेव्हा आम्हाला एक शूजची शॉप दिसली. मग गाडी साईडला लावून आम्ही आलो शूजची शॉपवर. तिथे शूज बघितलं, पण तिथे शूज आवडले नाही, म्हणून आम्ही परत निघालो तिथून. आज संडे कुंटलाचं मार्केट फुल भरलेलं होतं, पण आज आम्ही कुंटलाला थांबलो नाही, कारण की ओमकार भाऊला बिर्याणी खायला पारडीला जायचं होतं. पण एका पान शॉपवर येऊन आम्ही थांबलो, कारण की ओमकार भाऊला रवाली खायचं होतं. मग रवाली घेतलो आणि निघालो. आणि अर्धा तासानंतर आम्ही आलो पारडीला. येऊन आमच्या बिर्याणी शॉपवर थांबलो. बिर्याणीचं वास तर लईच मस्त येऊ लागलं, तर काय करावं, पण आपल्याला खायला जमना म्हणून एकच प्लेट ऑर्डर केलो. मग आपली बिर्याणी आली आणि ओमकार भाऊ सुरुवात केला. 10 मिनिटानंतर अजून एक बिर्याणी ऑर्डर केली. ते पण बिर्याणी संपूर्ण आम्ही बिल पे करायला. मग बिल पे करून आम्ही निघालो. मला पाठीमधून अजून दही घ्यायचं होतं. आम्ही आलो किराणा शॉपवर, तिथे येऊन दही घेतलो आणि निघालो घराकडे. तर गाइस फॉलो करून घ्या, कारण की अजून दोन व्लॉग लई जबरदस्त आहे. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.